नमस्कार भक्तांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। गुरुवार हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस म्हणून भाविक मानतात। या दिवशी केलेल्या दानातून हजारो करोडो भक्तांचे आशीर्वाद प्राप्त होतात। अशा कुटुंबावर देवी लक्ष्मी नेहमी आपला आशीर्वाद देत असते आणि जो कोणी गुरुवारी हे छोटे काम करेल, एक छोटंसं काम करून जे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत, जे तुम्ही या दिवशी अवश्य कराल तर तुम्हाला करणी मंत्राचे असे फायदे मिळतील ज्याची तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी कल्पनाही केली नसेल। त्याच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते। अशा घरावर देवी लक्ष्मीची सदैव कृपा असते। अशा घरात भगवान विष्णू नेहमी सुखसमृद्धीचा वर्षाव करतात। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नवीन यश मिळवायचे असेल तर आजचा आयुष्य वाढवणारा व्हिडिओ नक्की पहा। या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला गुरुवारी अनेक खास माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी खूप खास आणि जाणून घेणे महत्त्वाचे आहे। यासोबत आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत, माता आणि भगिनी, आम्ही तुम्हाला सर्व सांगू जी माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती माहिती तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे। हे खूप, जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धा पूर्ण सोडला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही यश मिळणार नाही। कारण या देवतेला लक्ष्मीचा पती आणि संपत्तीची देवता मानली जाते। याच्या आधारे ठरवले जाते की किती पैसा कोणाला द्यायचा आणि कोणाच्या जीवनात संपत्ती समृद्धी वाढवायची, नाहीतर असे घडते। त्यामुळे तुम्ही सर्वांनी आजचा व्हिडिओ जरूर पाहावा। गुरुवार हा खूप खास दिवस आहे, तो खूप चमत्कारिक आहे। या दिवशी चुकूनही कोणतीही चूक करू नये। माता आणि भगिनींनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की गुरुवारी अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही चुकूनही करू नये, ज्या जाणून घेणे तुमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचे आहे। भक्तांनो, आम्ही तुम्हाला एक एक करून सर्व माहिती सांगत आहोत, म्हणूनच तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धा अपूर्ण पाहिला तर तुम्हाला अर्धेच अपूर्ण आयुष्य मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला अपराधीही वाटू शकते। कारण हा दिवस स्वतः भगवान विष्णूचा दिवस असल्याचे म्हटले जाते आणि ज्याने भगवान विष्णूचा व्हिडिओ पाहिला नाही म्हणजेच त्याला पैशाची इच्छा नाही किंवा त्याला त्याच्या आयुष्यात पैसा नको आहे, म्हणून भक्तांनी कधीही पाहू नये मधील व्हिडिओ। कोणीही ते सोडू नये, कारण भक्तांनो, सर्व देवी देवतांमध्ये भगवान विष्णूजींची स्वतःची ओळख आहे आणि गुरुवार हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो। या दिवशी काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही चुकूनही करू नये। एकामागून एक सर्व गोष्टी आपल्याला कळतात। माता आणि भगिनींनो, आम्हाला कळू दे ते सर्व सांगूया। येथे गुरुवार बद्दल काही महत्त्वाची माहिती आहे, म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये त्यांच्याबद्दल बोलणार आहोत। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत थांबावे लागेल आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक द्या। चला तर मग गुरुवारी काही खास करा आणि काय करू नका। आपल्या हिंदू धर्मग्रंथात गुरुवारचा दिवस शुभ मानला जातो आणि या दिवशी कोणीही करत नाही, त्यामुळे तेही शुभ मानले जाते। पण हिंदू धर्मग्रंथातही असे सांगितले आहे। भक्तांनो, आम्हा सर्व सांगावे, गुरुवार इतका कमी आहे जे तुम्ही हळदीचा एक छोटासा उपाय नक्की करून पहा। यामुळे माणूस रातोरात करोडपती बनतो। ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत, म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण करा। हे अर्धांगिनी पाहू नका भक्तांनो। चला जाणून घेऊया। गुरुवार हा गुरु ग्रहाचा दिवस आहे। शास्त्रानुसार भगवान विष्णू, भगवान बृहस्पती हे सर्व देवांचे गुरु मानले जातात। आम्ही तुम्हाला सांगतो की जर एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी ज्योतिषी धर्मानुसार भगवान विष्णू जीवन, भाग्य आणि वैवाहिक जीवनासाठी जबाबदार आहेत। देव म्हणून पूजा केली जाते।
शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बृहस्पती कमजोर असतो त्याचे कोणतेही काम व्यवस्थित पूर्ण होत नाही. कुंडलीत गुरुची स्थिती बरोबर असेल तर सर्व कामे व्यवस्थित पूर्ण होतात. अनेकदा लोक भगवान विष्णूची पूजा करतात, पण काही लोक त्यांची पूजा करूनही घरात अशा काही चुका करतात ज्याचे परिणाम त्यांना जाणून बुजून किंवा नकळत भोगावे लागतात. जर तुम्ही तुमच्या घरात अशा चुका केल्या नाहीत तर तुमचे जीवन आणि तुमचे घर नेहमी आनंदाने भरलेले राहू शकते. तुम्हाला माहित आहे का, गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर घरात कोणत्या गोष्टी करू नयेत? नसल्यास चुकूनही केस धुवू नयेत म्हणून आम्हाला येथे कळवा. आजकालच्या नव्या पिढीला जुन्या विचारांचा फार कमी आदर आहे. अशा परिस्थितीत महिला अनेकदा गुरुवारीही केस स्वच्छ करतात. महिलांच्या जन्मपत्रिकेत गुरु हा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या महिला गुरुवारी केस धुतात त्यांच्या मुलांचे आणि पती दोघांच्याही जीवनावर वाईट परिणाम होतात. आम्ही तुम्हाला सांगतो की गुरुवारी डोके धुतल्याने बृहस्पती कमजोर होतो. कमकुवत गुरुमुळे कोणतेही काम सुरळीतपणे पूर्ण होत नाही. चुकूनही केस कापू नका. बहुतेक लोक कोणत्याही दिवशी केस कापतात. अनेक लोक कोणत्याही प्रथा पाळत नाहीत. चला तुम्हाला सांगतो की गुरुवारी केस कापणे त्याचा मुलांच्या आणि पतीच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. मोहरी किंवा तिलकाचा दिवा वापरू नका. हिंदू धर्मानुसार गुरुवार भगवान श्री विष्णूची पूजा केली जाते. त्यामुळे गुरुवारी विष्णूची पूजा करताना मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावू नये. असे केल्याने श्री हरी क्रोधित होतात आणि त्यांच्या भक्तांना व्रताचा पूर्ण लाभ मिळत नाही. त्यामुळे या दिवशी शुद्ध देशी तुपाचा दिवा लावून पंच लावणे योग्य आहे, कारण गुरुचा प्रभाव शरीरावर कायम राहतो. त्याचप्रमाणे घरावर गुरुचा प्रभावही तितकाच खोल असतो. वास्तुनुसार घराच्या ईशान्य कोपऱ्याचा स्वामी गुरु आहे. ईशान्य ही धर्म आणि शिक्षणाची दिशा आहे. त्यामुळे या दिवशी पंच लावल्याने घराचा ईशान्य कोपरा कमजोर होतो. ईशान्य कोपरा कुटुंबातील लहान मुलांशी संबंधित आहे. याशिवाय घरातील मुलेबाळेही या कोणाशी संबंधित आहेत. घरातील मुले, पुत्र, कुटुंबातील व्यक्तींच्या शिक्षण, धर्म इत्यादींवर शुभ प्रभाव कमी होतो. अशा परिस्थितीत पैशांचा व्यवहार विचारपूर्वक करा आणि आवश्यक असेल तेव्हाच शेव्हिंग करा. कोणत्याही कुंडलीत दुसरे आणि 11वे घर म्हणजे 11वे घर ही संपत्तीची स्थाने असतात. गुरुग्रह हा या दोन्ही स्थानांचा कारक ग्रह आहे. गुरुवारी गुरु ग्रह कमजोर करणारे काम केल्याने पैशाचा प्रवाह थांबतो. आर्थिक फायद्यासाठी कितीही परिस्थिती निर्माण होत असली तरी त्यात अडथळे दिसू लागतात. या कारणास्तव गुरुवारी दाढी करणे देखील निषिद्ध आहे. गुरुवारी शरीराचे केस साफ करणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे दाढी आणि डोक्याचे केस कापू नयेत. महिलांनी गुरुवारी कपडे धुवू नयेत. असे केल्यास कुंडलीत बृहस्पतीची स्थिती कमकुवत होते. तुम्ही असे करा, त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही दिसू शकतो. असे केल्याने तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गुरुवारी या रंगाचे कपडे घालू नका. गुरुवारी काळे आणि निळे कपडे घालू नयेत. असे केल्यास भगवान विष्णू तुमच्यावर नाराज होऊ शकतात. या दिवशी पिवळ्या रंगाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने तुमच्या कुंडलीत गुरुची स्थिती मजबूत होते. गुरुवारी या वस्तू खरेदी करू नका. गुरुवारी पूजा साहित्य खरेदी करू नये. तसेच या दिवशी डोळ्यांशी संबंधित वस्तू आणि चाकू, कात्री इत्यादी धारदार वस्तू खरेदी करू नयेत. तसेच या दिवशी डोळ्यांशी संबंधित वस्तू आणि चाकू, कात्री इत्यादी धारदार वस्तू खरेदी करू नयेत. जर तुम्ही या गोष्टी विकत घेतल्या तर तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रहावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच एखाद्या व्यक्तीला त्याच्या करिअरमध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला सामोरे जावे लागेल
ते करू नका. या दिवशी या लोकांचा अपमान करू नये, वडिलांचा, देवांचा, गुरूंचा अपमान करू नये किंवा त्यांची विटंबना करू नये. जर तुम्ही असे केले तर तुमच्या कुंडलीत गुरु ग्रह अत्यंत कमकुवत होईल आणि तुम्हाला करिअर आणि पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल. विशेषतः महिलांनो, या दिवशी जो कोणी तुमच्या घरी येतो त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी नखे कापल्याने धनाची हानी होते, घराची प्रगती पण अनेक प्रकारची दुखणी सुरू होतात. कारण गुरुवारी घराची जास्त साफसफाई करणे किंवा जाळे काढणे शुभ मानले जात नाही. हे देखील लक्षात ठेवा. गुरुवारी या गोष्टींचे सेवन करू नये. केळीचे सेवन गुरुवारी करू नये. मूग डाळ देखील खाऊ नये. खरं तर केळीच्या झाडात भगवान विष्णूचा निवास मानला जातो, त्यामुळे केळी खाण्यास मनाई आहे. त्याच वेळी मूग डाळ खाल्ल्याने व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. मात्र या दिवशी हरभरा डाळीचे सेवन करणे फलदायी मानले जाते. याशिवाय तुम्ही गुरुवारी हरभरा डाळीचे दान करू शकता. गुरुवारी भगवान विष्णू आणि देव गुरु बृहस्पती यांची पूजा केली जाते. त्यांची पूजा केल्याने जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळू शकते. काही उपाय देखील आहेत. जर तुम्ही गुरुवारी हा प्रयत्न केला तर पैशापासून ते करिअर पर्यंतची प्रत्येक समस्या दूर होईल. आणि तुमची क्षमता वाढवायची असेल तर या दिवशी सकाळी स्नान करून गुरुचे या मंत्राचा जप करा. त्याचे मंत्र ओम अंकलिन आहे. हे नमः बृहस्पतीला. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर आज भगवान विष्णूला चंदनाचा टिळक लावा. तसेच भगवान विष्णू समोर चंदनाची सुगंधी अगरबत्ती लावा आणि तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी प्रार्थना करा. तुमच्या वैवाहिक जीवनात काही वैचारिक मतभेद होत असतील, त्यामुळे तुमच्या आणि तुमच्या जीवनसाथीमध्ये वारंवार वाद होत असतील, तर या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आजच दूध तांदळाची खीर बनवा आणि शक्य असल्यास थोडे केशरही घाला. आता ही खीर श्री विष्णूला अर्पण करा. तसेच माधवाय नमः या मंत्राचा जप करा. जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही शत्रूमुळे त्रास होत असेल आणि त्याच्यावर मात करायची असेल तर तुमचा वापर करा. पैशावर मात करण्यासाठी आज एक छोटा पिवळा कपडा घ्या आणि एका भांड्यात थोडी हळद पाण्याच्या मदतीने विरघळवून घ्या. आता त्या पिवळ्या कपड्यावर विरघळलेल्या हळदीने तुमच्या शत्रूचे नाव लिहा आणि श्री विष्णूच्या मंदिरात जा आणि ते कापड भगवंताच्या चरणी ठेवा. जर तुम्हाला परदेशात अभ्यासासाठी जायचे असेल पण तुमचे काम होत नसेल तर आजच तुमच्या गुरु किंवा तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने देव गुरु बृहस्पती जरोम सा बृहस्पतय नम या मंत्राचा जप करा. हे पूर्ण करण्यासाठी आज सकाळी स्नान वगैरे करून भगवान विष्णूच्या नारायण रूपाचे ध्यान करावे आणि श्री नारायणाच्या या मंत्राचा जप करावा. जर तुम्हाला तुमच्या बिझनेस ट्रिपमधून नफा मिळवायचा असेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर आजच केशराचा डबा घ्या आणि तो भगवान विष्णूच्या चरणी लावा आणि तुमच्याजवळ ठेवा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही बिझनेस ट्रिपला जाल तेव्हा त्या कुंकूने कपाळावर टिळक लावा. पण जर तुम्हाला केशर घेता येत नसेल तर तुमच्या मुलाच्या कामाबद्दल काळजी वाटत असेल तर तुम्ही एका पेटीत कोरडी हळद घेऊ शकता. तुम्ही नेहमी काळजी करता त्यामुळे आजच नवीन पिवळ्या रंगाचे कापड खरेदी करावे. आपल्या मुलाच्या हातांनी स्पर्श करून विष्णू मंदिरात अर्पण करावे. तसेच या मंत्राचा 11 वेळा जप करावा. ओम अंकले बृहस्पते नमः हा मंत्र आहे. घरातील वडीलधाऱ्यांसोबत प्रेम टिकवायचे असेल तर त्यामुळे आज तुम्ही भगवान विष्णूची यथायोग्य पूजा करावी आणि देवाला आमरस अर्पण करावा. भोग अर्पण केल्यानंतर थोडा आमरस स्वतः प्रसाद म्हणून घ्या आणि घरातील मोठ्यांना सुद्धा द्या. जर तुम्हाला जीवनातील नकारात्मक परिस्थितीपासून दूर राहायचे असेल तर आज भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी 5 गोमती घ्या. चक्रे देवाला अर्पण करावीत आणि धूप, दिवा इत्यादी विधीनुसार त्यांची पूजा करावी.
पूजेनंतर ते गोमती चक्र उचलून पिवळ्या कपड्यात बांधून ठेवावे. जर तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडायच्या असतील, म्हणजे तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय त्या चांगल्या प्रकारे पार पाडायच्या असतील, तर आजच्या दिवशी तुम्ही नमो भगवते नारायण या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि मंत्रोच्चारानंतर श्री विष्णूला पिवळे फूल अर्पण करावे. केतूचे शुभ परिणाम सुनिश्चित करण्यासाठी आज दगडाचे 2 तुकडे घ्या. आता त्या दोन्ही दगडांना 2 वेगवेगळ्या रंगांनी रंग द्या. अशा प्रकारे रंग भरल्यानंतर एक दगड वाहत्या पाण्यात तरंगवा आणि दुसरा दगड आयुष्यभर सोबत ठेवा. जर काही कारणाने तुमच्याजवळ ठेवलेला दगड हरवला तर पुन्हा दगडाचा तुकडा घ्या, 2 रंगात रंगवा आणि तो तुमच्याकडे ठेवा. दुसऱ्यांदा, जर तुम्हाला तुमच्या कामात तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळवायचा असेल, तर आजच्या दिवशी तुम्ही केतूच्या या मंत्राचा 11 वेळा जप करा. गुरुवारी कोणत्याही ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान केल्याने तुमच्या वाईट कर्मांचे निराकरण होऊ लागते आणि ते खूप शुभ मानले जाते. विवाहयोग्य व्यक्तींच्या विवाहात अडथळे येत असतील तर त्यामुळे गुरुवारी हळद दान केल्याने तुमची समस्या दूर होईल. गुरुवारी केळीचे दान करणे लाभदायक मानले जाते. तसेच भगवान सत्यनारायणाची कथा किंवा पूजा करताना केळीची पाने वापरणे खूप शुभ आहे. तुमचे भाग्य उजळण्यासाठी, तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी गुरुवारी श्री विष्णूजींच्या मंदिरात पिवळ्या रंगाचे धान्य दान करणे खूप शुभ मानले जाते. जगदान करावे. घरात पैसा आणि धान्याचा तुटवडा आहे, तर तांदळाला केशराने रंग द्या आणि आपले दान आणि कौशल्य एका गरजू व्यक्तीला देऊन भगवान श्री विष्णू प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील. यामुळे तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. तुमच्या व्यवसायात ग्राहकांची कमतरता असेल तर घाबरू नका. गुरुवारी एक सुपारी घेऊन त्यात हळदीचे 2 पूर्ण तुकडे ठेवा आणि कोणत्याही श्री विष्णू मंदिरात अर्पण करा. लवकरच तुम्हाला नफा मिळू लागेल आणि तुमची समस्या दूर होईल. लवकरच तुम्हाला फायदे मिळू लागतील आणि तुमची समस्या दूर होईल. ज्यांना संपत्तीची इच्छा असेल आणि धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल त्यांनी गुरुवारी श्री विष्णू मंदिरात जाऊन केवडा आणि केशर दान करावे. ज्या पुरुषांना त्यांच्या नोक्यांमध्ये समस्या येत आहेत किंवा ज्या मुली लग्न करू शकत नाहीत त्यांना हे अमाप संपत्ती देते. ती व्यक्ती गुरुवारी देव गुरु बृहस्पतीची पूजा केल्यानंतर त्यांना पिवळी फळे किंवा मिठाई द्या. त्यांचा प्रश्न सुटणार आहे. कौटुंबिक समस्यांमुळे त्रासलेली व्यक्ती गुरुवारी विष्णू लक्ष्मी मंदिरात जाऊन तिला आंबे अर्पण केल्याने तुमच्या समस्या दूर होतील. कुटुंबात आनंद परत येईल. गुरुवारी भगवान विष्णूला पिवळ्या वस्तू अर्पण कराव्यात. शास्त्रानुसार गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केली जाते. केळी आणि पिवळी मिठाई अर्पण करून हा प्रसाद गरिबांमध्ये वाटला पाहिजे. असे केल्याने भगवान विष्णूची कृपा अबाधित राहते आणि नोकरी व्यवसायातील समस्या दूर होतात. या दिवशी ब्राह्मणाला पिवळ्या रंगाचे कपडे दान करणे पुण्य मानले जाते. असे केल्याने कामातील सर्व अडथळे दूर होतात आणि विष्णूचा आशीर्वाद मिळाल्याने सर्व कामे पूर्ण होतात किंवा पैशाची कमतरता भासत नाही. गुरुवारी गरिबांना तांदूळ व डाळ वाटप करून भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरात कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही. गुरुवारी हळदीचे दान करणे शुभ मानले जाते. मान्यतेनुसार गुरुवारी हळददान केल्याने विवाहात येणारे अडथळे दूर होऊन लवकर विवाह होण्याची शक्यता आहे. महायोग टीव्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला या व्हिडिओचा फायदा होईल किंवा प्रगती होईल. स्त्रिया घरातील लक्ष्मी आहेत, त्यामुळे त्यांचा कधीही अपमान आणि छळ करू नये, अन्यथा त्या घरांमध्ये दारिद्र्य टिकून राहते.
लाल किताबानुसार जर एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीला कोणत्याही प्रकारे त्रास दिला तर दुसऱ्या किंवा 7व्या घरातील शुक्र ग्रह बिघडतो, ज्यामुळे लक्ष्मीचा अभाव सुरू होतो. म्हणून घरातील लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी नेहमी आपल्या पत्नीचा आदर करा, जेणेकरून शुक्र प्रसन्न होऊन तुमच्या घरावर धनाचा वर्षाव होईल. महिलांना भाग्यवान राजयोग कसा साधता येईल? प्रत्येक स्त्रीने आपले जीवन चालीरीती व धर्मानुसार जगावे. शिवरात्री, प्रदोष इत्यादी व्रत करावे व भगवान शंकराची पूजा करावी. वस्त्र, अक्षत, चंदन, माळा इत्यादींनी मां भगवतीची भक्तिभावाने पूजा करावी आणि विविध तीर्थात स्नान करावे, तरच तिला शुभ चिन्हे आणि सौभाग्य, सुख, समृद्धी, पती, पुत्र, सुख प्राप्त होते. जसे पुढील जन्मात आदी प्राप्त करून ती सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकते. आयुष्याचा जोडीदार आयुष्य आनंदी करतो. ज्यांच्या बायकांनी त्यांना विश्वास दिला की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर परिस्थिती कशीही असो, मग तो अवघड असो वा सोपा मार्ग, श्रीमंती असो किंवा गरिबी, मी तुझ्याबरोबर आहे, प्रत्येक परिस्थितीत आनंदी आहे, अशा लोकांना शिखरावर पोहोचायला वेळ लागला नाही, मी वेळ घेतला नाही. श्री रामाला सीताजींनी, श्रीकृष्णाला राधाजींनी, सुदामाला सुशीलाने, राजा नलला दमयंतीने, राजा हरिश्चंद्राला त्यांच्या पत्नीने हा विश्वास दिला होता आणि त्यांचे चारित्र्य संस्मरणीय होते आणि त्यांनी आपल्या वहिनीलाही फाडून टाकले होते. या घटना प्राचीन काळातील आहेत. आज असा त्याग अशक्य आहे, तरीही जीवन सुखी करण्यात जीवनसाथीचा मोठा वाटा आहे. घरात लक्ष्मी वास करते. लक्ष्मी जी प्रत्येक ठिकाणी वास करत नाही. लक्ष्मी प्राप्तीसाठी योग्य कर्म करण्याबरोबरच आचरणाची विशेष काळजी घ्यावी लागते. लक्ष्मीजींनी स्वतः सांगितले आहे की ज्या घरात कलह आहे आणि जो महिलांचा अपमान करतो त्या घरात ती जात नाही. त्यामुळे बायको ही घरची लक्ष्मी असते हे वडीलधाऱ्यांचे म्हणणे अगदी खरे आहे. पत्नी ख्या अर्थाने लक्ष्मी असते. जर तुम्ही तुमच्या पत्नीला पूर्वी त्रास दिला असेल किंवा इतर काही कारणाने शुक्र ग्रह कमजोर असेल तर खालील उपायांनी तुमचे जीवन पूर्ववत होऊ शकते. म्हणून त्यांनी एकत्र लक्ष्मी नारायण किंवा सीता रामजींच्या मंदिरात जाऊन प्रसाद म्हणून फळे आणि फुले अर्पण करावीत आणि प्रार्थना करावी की जसे राम, सीता आणि लक्ष्मी नारायण यांचे एकमेकांवर अतूट प्रेम आहे, त्याचप्रमाणे त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे, आई किंवा मुलगी. असेच असले पाहिजे असे विद्वानांचे म्हणणे आहे. काही कारणाने काही आणता येत नसेल तर झाडाचे एखादे फूल किंवा पान आणावे, जेणेकरून घरातील आशीर्वाद वाढतच जातील. घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला राणी आणि प्रत्येक दागिना ठेवून नफा मिळवा. त्यांचा सुगंध केवळ देवी लक्ष्मीलाच आकर्षित करत नाही तर शुक्र ग्रहालाही बळ देतो. माता भगिनींनो, तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि महायोग टीव्ही चॅनेलला सबस्क्राईब करा. भक्तांनो, चला तर मग जाणून घेऊया महालक्ष्मीची पूजा आणि व्रत. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून महालक्ष्मी व्रत सुरू होते. तसेच आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला त्याची सांगता होते. हे व्रत नीट पाळा. याशिवाय शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करावी. शुक्रवारी लक्ष्मी नारायण मंदिरात जाऊन महालक्ष्मीची विधिवत पूजा करावी. त्यांना कमळाची फुले अर्पण करा. जर तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरी योग्य पूजा करा आणि त्यांना तुमच्या आवडीचे अन्न अर्पण करा. देवी लक्ष्मीसोबत विष्णू, शाळीग्राम आणि तुळशीचीही पूजा करा. शुक्रवारी व्रत ठेवा आणि या दिवशी आंबट पदार्थ अजिबात खाऊ नका. सूर्यास्तानंतर अन्न घेऊ शकता. तसेच कर्मकांडानुसार व्रत पाळावे. श्रीसूक्ताचे पठण. दररोज घरी श्री सूक्ताचे पठण करावे. जर तुम्ही दररोज करू शकत नसाल तर दर शुक्रवारी नियमितपणे पाठ करा.
शुक्रवारी सकाळी उठल्याबरोबर देवी लक्ष्मीला नमन करा, आंघोळ करा आणि स्वच्छ पांढरे किंवा गुलाबी कपडे घाला. यानंतर श्री यंत्र आणि देवी लक्ष्मीच्या चित्रासमोर उभे राहून श्री सूक्ताचे पठण करावे. त्यानंतर देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा आणि मंत्राचा जप करा किंवा गरिबी नष्ट करणारा हनुमान मंत्र देखील जप करू शकता. घराच्या ईशान्य कोपऱ्यात श्रीयंत्र तांब्याच्या ताटावर, चांदीच्या ताटावर किंवा भोजाच्या कागदावर ठेवा. नंतर त्यांच्यामध्ये प्राणाची स्थापना करून त्याची पूजा करावी. स्तोत्रे आणि श्लोकांचा जप. माता लक्ष्मीची अनेक स्तोत्रे आणि अनेक श्लोक आहेत. आपण इच्छित असल्यास आपण ते देखील वापरून पाहू शकता आणि फायदे मिळवू शकता. स्तोत्रात महालक्ष्मी अष्टकम, महालक्ष्मी कवच, कनकधारा स्तोत्र, नारायण कवच यापैकी कोणतेही एक पठण करता येते. याशिवाय तुम्ही शिवरायांचे लिंगाष्टकमही पाठ करू शकता. वास्तु दोष दूर करा. घरामध्ये काही वास्तुदोष असल्यास ते दूर करा. घराच्या उत्तर आणि दक्षिण बाजू पवित्र आणि पवित्र करा. स्नान आणि दान. दररोज चांगले आंघोळ करा. शरीराला किंचितही घाण ठेवू नका. आंघोळ करताना सुगंधित परफ्यूम किंवा सुगंध वापरा. पवित्र राहा. शुक्रवारी एखाद्या गरीब व्यक्तीला पांढरे कपडे दान करा आणि खाऊ घाला. तसेच काळ्या मुंग्यांचे पीठ, साखर आणि हिरवा चारा मिसळून गायीला खाऊ घाला. अखंड प्रकाश. माँ लक्ष्मीच्या मूर्तीसमोर 11 दिवस अखंड रोषणाई, तेलाचा दिवा प्रज्वलित करा. 11व्या दिवशी 11 मुलींना खाऊ घाला आणि त्यांना एक नाणे द्या. ताईचा भोग. शुक्रवारी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन शांग, कवडी, कमळ, माखणा, ऊस, बताशा अर्पण करा. हे सर्व महालक्ष्मी मा पीपल पूजेला अतिशय प्रिय आहेत. शनिवारी चिनाराच्या झाडाच्या सावलीत उभे राहून लोखंडी भांड्यात पाणी, साखर, तूप आणि दूध एकत्र करून ते चिनार झाडाच्या मुळाशी ओतावे. श्री हरी, विष्णू आणि मानव लक्ष्मी चिनारात राहतात. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरामध्ये हा दुर्मिळ शांक असतो त्या घरात सन्मानाचे निवासस्थान असते. याशिवाय हा शंख फुंकणे देखील देवी लक्ष्मीच्या पूजेत शुभ मानले जाते. दक्षिणावर्ती सोबत मध्यवर्ती शंख देखील एक दुर्मिळ तुळशी वनस्पती मानली जाते. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला पवित्र आणि पूजनीय मानले जाते. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा अवतार श्रीकृष्णाने तुळशीला पृथ्वीवर आणले. त्यामुळे भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची कोणतीही पूजा तुळशीच्या पानांशिवाय अपूर्ण मानली जाते. ज्या घरात हिरवे तुळशीचे रोप असते तिथे लक्ष्मीचाही वास असतो. जजाडू जज्जूचा संबंध स्वच्छतेशी आहे. असे म्हणतात की ज्या घरात स्वच्छता असते तिथे देवी लक्ष्मीचाही वास असतो. हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात जडाडूच्या पालनपोषणाबाबत अनेक नियम दिलेले आहेत. देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे ठेवल्याने घरात सुखसमृद्धी येते. अशा घरी लक्ष्मीचे आगमन होते. पण जर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावले तर मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्याही प्रकारची घाण नसावी याकडे लक्ष द्या. ही जागा दररोज स्वच्छ करा आणि बेल आयकॉन चालू करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक आगामी व्हिडिओची सूचना मिळू शकेल. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो.